नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहत आहात गाळीव इतिहास. आजचा आपला विषय आहे दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणजे काय. याला दुर्गादेवी नाव का दिलं, हा विषय नेमका काय आहे. आपल्यासोबत थोडा वेळ राहा. जे नवीन असतील आपल्याला या चॅनलवर, त्यांना विनंती की सबस्क्राईब करा. खूप छान अशा प्रकारचे व्हिडिओ आपले पाहायला मिळतील. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास निश्चित लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सूचना सुद्धा मांडायला विसरू नका. त्याच्यानुसार ज्यावेळेस आपण पाहतो, बऱ्याच वेळेला इतिहासामध्ये हे वाक्य येतं, दुर्गादेवीचा दुष्काळ पडला होता, दुर्गादेवीचा दुष्काळ पडला होता. दर 100 वर्षानंतर मोठमोठे दुष्काळ पडतच असतात. मात्र खास करून या दुर्गादेवीच्या दुष्काळाची फार चर्चा होते. तर हा जो दुष्काळ आहे, मूळ आपण याचा अगोदर अर्थ पाहूया की दुर्गादेवीचा दुष्काळ असा शब्द त्यांनी नेमका का वापरलेला आहे. तर या असणाऱ्या दक्षिणेमध्ये ज्यावेळेस देवगिरीच्या यादवांची सत्ता संपुष्टात आली आणि इथं बहामनीची सत्ता सुरुवात झाली. बहामनीचं साम्राज्य किंवा त्याची राजधानी जी मूळची होती, तर ते बिदर या ठिकाणी आहे. तर इतर राज्यकारभार करत असताना, बहामनी राज्यकारभार करत असताना त्या कालखंडामध्ये फार भयानक अशा स्वरूपाचा दुष्काळ पडला होता. तर त्याला दुर्गादेवीचा दुष्काळ असं म्हटलं जातं. तर या दुर्गादेवीच्या दुष्काळाचे 2 टप्पे त्या कालखंडामध्ये आहे. तर त्या टप्प्यातला पहिला जो टप्पा होता, दुर्गादेवीचे 2 दुष्काळ आहेत. पहिला आहे, एक दुष्काळ जो पडला होता 12 वर्षाचा दुष्काळ आहे. तर तो 12 वर्ष म्हणजे 1398 ते 1408 पर्यंत सलग 12 वर्ष, म्हणजे बरीच वर्ष पाऊसच पडला नव्हता. त्यानंतरचा दुष्काळ, दुसरा जो दुष्काळ पडला होता दुर्गादेवीचा, तो आहे 7 वर्षाचा दुष्काळ. तर तो आहे 1468 ते 1475. म्हणजे आपला जो महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश असेल, काही तेलंगणाचा भाग असेल, तर अशा स्वरूपातला जो दुष्काळ या ठिकाणी पडला. तर या 2 टप्प्यातल्या दुष्काळाला दुर्गादेवीचा दुष्काळ अशा प्रकारचं नाव आहे. तर या असणाऱ्या दुर्गादेवीचा दुष्काळ, मग दुर्गादेवी का, ह्या कोणत्या देवीवर ह्याला नाव दिलं गेलं, हा या ठिकाणी भाग महत्वाचा आहे. मगाशी सांगितल्यासारखं की आता यादवांचं राज्य संपुष्टात आलं आणि या दक्षिणेमध्ये बहामनीच्या रूपाने मुस्लिमाच्या सत्तेला सुरुवात झाली 13व्या शतकामध्ये. आणि त्यामुळं परकीय असणारी आक्रमणाबरोबरच परकीय साधनं सुद्धा इथं आली, इतिहास आला किंवा त्यांची असणारी भाषा शैली आली. तर त्याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की दुर्गादेवी म्हटल्यानंतर याचा जो मूळ अर्थ राजवाडेने, आपल्या विका राजवाडे यांनी आपल्या असणाऱ्या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी छान सांगून ठेवलेला आहे. दुर्गादेवी हा जो शब्द असेल, हा शब्द दुर्गाडी या नावावरून पडलेला आहे. दुर्गाडीचा अर्थ होतो स्मशान किंवा मसनवाटा. आणि याच मसनवाट्यामध्ये किंवा स्मशानभूमीमध्ये दुर्गादेवीचं वास्तव्य असतं. म्हणजे शंकराचे जे गण असतात त्याचं वास्तव्य त्या ठिकाणी. भैरवाच्या रूपानं आपण बघितलं की भैरव सुद्धा म्हणजे कशा प्रकारे स्मशानात त्याचं जे असणारं परिक्रमा असते, तर त्या असणाऱ्या जे दुर्गाडी आहे, म्हणजे त्याला आपण दुर्गादेवी म्हणतो, तिचं वास्तव्य स्मशानामध्ये आहे आणि म्हणून त्याला दुर्गादेवी म्हटलेलं आहे. तर आता दुर्गादेवी म्हणणार का, मात्र याला मग पुन्हा दुर्गादेवीची आणि दुर्गाडीची जी काही उपमा असेल ती का दिली गेली असेल, हेही आपल्याला या ठिकाणी माहित असलं पाहिजे. तर त्याच्यानुसार मी सांगितलं तुम्हाला की 2 दुष्काळ या ठिकाणी महत्वाचे आहेत. की पहिला 12 वर्षाचा दुष्काळ जो होता 1396च्या नंतरचा, आणि पुन्हा 1468चा दुष्काळ. तर हा जो दुष्काळ आहे याच्यामध्ये एक दोन कथा तुम्हाला माहित असतील की मंगळवेढ्याचे दामाजी पंथ, त्यांना धान्याची कोठारे लोकाला खुली करून दिली म्हणून त्यांना अटक करण्यात आली वगैरे वगैरे, ही जी कथा आहे. काय दुसरी गोष्ट की आपण नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी जो श्रेया षष्ठी साजरी करतो, तर त्याच्यामध्ये जो काही महाल बांधला जातो, तर श्रेया शेठनं इथल्या लोकांना, दक्षिणेतल्या लोकांना अन्नधान्य दिलं आणि म्हणून तो नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशीचा जो गौराईचा सण आपण साजरा करतो त्याचे ते असणाऱ्या राजवाडा आहे. तर या कालखंडामध्ये एवढा प्रचंड अशा प्रकारचा दुष्काळ पडला होता. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की इथं अन्नधान्य म्हणण्यापेक्षा पाणी मिळत नाहीये, पाऊसच पडलेला नाही, अन्नधान्यावरून लोक तडपडून मरतायत. आणि ही लोक तडपडून म्हणत असताना गावच्या गावं त्याची स्मशान झालेली होती. म्हणजे त्याला कर्नाटकामध्ये एक वेगळं नाव आहे, त्याला डेंगी बर्गल अशा प्रकारचं नाव आहे. डेंगी म्हणजे खोपडी आणि बर्गल म्हणजेच दुष्काळ, म्हणजे खोपड्यांचा दुष्काळ. म्हणजे ज्यावेळेस माणूस एखाद्याहून चालायला लागला तर त्यावेळेला त्या गावामध्ये पांढरे अशा प्रकारचे खोपडे किंवा तुमची कवठे जे असतील, कवट्या म्हणजे किलोमीटरवर 2-2, 4-4 किलोमीटर फक्त कवट्या तुम्हाला दिसतील. तर तशा प्रकारचा दुष्काळ, म्हणजेच गावाच्या गावं स्मशान झाली, गावाच्या गावाचा मसनवाटा झाला, म्हणून त्याला दुर्गादेवीचा दुष्काळ म्हटलेला आहे. इथं दुर्गादेवीचं वास्तव्य असं म्हटलेलं आहे. त्याच कालखंडातला आणखी एक आहे की बरीच लोक
आपल्याला सांगतायत की मी या भागातून आलो, मी त्या भागातून इकडे गेलो, आमचं मूळ गाव हे आहे. तर याचं कारणच आहे हे दुष्काळ. याच वेळेला लोकांचं स्थलांतर झालेलं आहे. खास करून तुम्ही मंगळवेढ्याचं उदाहरण जर पाहिलं, मंगळवेढा आज तालुक्याचं ठिकाण आहे. अख्खं मंगळवेढा जो असेल, अख्खा मंगळवेढा त्या कालखंडामध्ये परागंदा झालेलं होतं. म्हणजे पूर्ण लोकांनी गावं सोडलेली होती आणि त्यानंतर दुष्काळ गेल्यानंतर तिथल्या लोकांना वेगवेगळ्या भागातून तिथं आणून बसवलं गेलं. म्हणून तिथली आडनाव जर आपण बघितली तर नावाची आडनाव आहेत. म्हणजे कोंडोभैरी, भैरव अशा प्रकारची आडनाव, म्हणजे त्यांची ती आडनावं, मूळ नावं, त्याला ती आडनावं पडली. म्हणजेच पुन्हा आणखी बाहेरून आणून किंवा बाहेरून येऊन त्या ठिकाणी बसलेली वस्ती, हा दुर्गादेवी दुष्काळाचाच त्या ठिकाणचा असणारा परिणाम आहे. त्यामुळं या दक्षिण भारतामध्ये माणूस माणसाला विचारित नव्हता. आपली मुलं बाळं त्याच ठिकाणी चालली. मुलाला किंमत नाही, माणसालाही 1 रुपयाची किंमत त्या ठिकाणी नव्हती. जिथं आहे तिथंच माणूस मरून पडलेला असायचा. एवढा महाभयंकर अशा प्रकारचा दुष्काळ. आणि म्हणूनच दक्षिणेमध्ये आपल्याला शाकंभरीचं महत्व त्या ठिकाणी दिसतंय. शाकंभरी म्हणजे तेच आहे की जिनं याचं शाकंभरीनं म्हणजेच दुर्गादेवीनं शाकंभरीचा त्या ठिकाणी असणारा अवतार घेतला आणि पुन्हा एकदा इथं सृष्टी फुलवली. हा असणारा दुर्गादेवीचा दुष्काळ, म्हणजेच मसनवाटा किंवा स्मशान झालेलं गावं याचा दुष्काळ, जे दुर्गाडे देऊन त्या ठिकाणी पडलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.